हॅलो गुड मॉर्निंग. मस्त चहा बिस्किट खाऊन सकाळची सुरुवात केली आणि मग झाडून पुसून घ्यायचं होतं बाहेर. पहिले झाडू मारून घेतला कारण खूप जास्त धूळ झाली आहे बाहेर आणि मुली पण बाहेर खूप फिरत राहतात. मग पहिले झाडून वगैरे घेतला. नंतर बेडशीट आत्ताच आवरून गेले मी आणि पुन्हा हिनं गोंधळ घातला. नंतर मग कद्दूचे धपाटे करायला घेतले. छानसा छोटा कद्दू होता, मग त्याची भाजी आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी धपाटे बनवा म्हटलं. आणि सगळ्यात टफ काम वाटतं मला कद्दू खिसणं. नंतर छान कद्दू खिसून घेतला आणि त्यामध्ये 3 प्रकारचे पीठ ॲड केले, गहू, ज्वारी आणि बेसनचं. गव्हाचं थोडं जास्त घ्यायचं आणि ओवा पण टाकायचा, तुम्ही तीळ पण टाकू शकता. नंतर मग बेसिक मसाले, लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि लसण जिरे कुटून टाकायची. वेगळी टेस्ट येते त्याने, खूप छान लागतात धपाटे. मग धपाटे बनवले, दही नव्हतं म्हणून टोमॅटो सॉससोबत खाल्ले, दह्यासोबत पण खूप छान लागतात. आणि मुलांची इथं डब्बा पार्टी करणं चालू होतं. यांचं बघून मला माझ्या लहानपणाची आठवण आली. हे मस्त एन्जॉय करत खात होते, आपल्या आपल्या घरचे जे जे ज्यांनी बनवले ते आणि सगळे मिळून मिसळून खात होते. त्यांनी डबा वगैरे खाल्ला, तिला फ्रेश केला आणि स्कूलला पाठवलं. आरूची मस्ती अशी चालू होती आणि तिचं पण खाऊ संपलेला. तिचा खाऊ बनवून घेतला आणि नुरवीला घ्यायला गेलो. नुरवी घरी आलं की आरूला इतका आनंद होते ना दीदी घरी यायचा, आणि दोघी मिळून मग खूप भारी पसारा काढून ठेवतात मला आवरायला. आणि मग या दोघींना डाळिंब दिलं आणि त्यांनी माझ्यासाठी पाणीपुरी आणली होती. आज खूप दिवसानंतर पाणीपुरी खाल्ली, खूप टेस्टी होती. मग पाणीपुरी खाल्ली आणि वर कपडे आणण्यासाठी गेले. ऊन खूप जास्त पडायले आजकाल. गरमी पण खूप जास्त व्हायली. पाऊस बघायला पण भेटणार चाललाय आता. मध्ये मध्ये इतका छान पाऊस पडला आणि पुन्हा आता ऊन सुरू झाले, जसं काय का उन्हाळाच आहे. खूप जास्त गरमी पण व्हायली. आणि तुम्हाला व्हिडिओ माझे कसे वाटतात नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कशी व्हिडिओ बघायला आवडतील त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवेल. नंतर मग खाली आले आणि खिचडी बनवायला लागले. खिचडी तयारी केली. आलू, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि इथं तांदूळ आणि 1 वाटी मी मुगाची डाळ घेतली होती. आणि मला बिना डाळीची खिचडी बिलकुल आवडत नाही. मुगाची किंवा मसुरीची डाळ टाकून मी खिचडी बनवते. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान बनते खिचडी. आणि आज सिंपल जेवण बनवायचं होतं कारण दुपारीच पाणीपुरी खाल्ली होती आणि चहा बिस्किट पण घेतले होते, तेवढी काही भूक नव्हती. आणि मग खिचडी बनवता बनवता त्यांनी मला भज्जे पण बनवायला सांगितले, पण त्याची पण तयारी करायची होती. मुली मस्त खेळत होत्या तिच्या डॅडासोबत, तोपर्यंत मी पटपट स्वयंपाक बनवून घेत होते. आणि मग बारीक असा लांब लांब कांदा कट करून घेतला आणि थोडा जास्त लसण कुटून घेतला, लसण जिरे. मग इथं बघा मस्त आलू बिर्याणीसारखी आपली खिचडी बनवून तयार आहे. आणि भज्याचं बॅटर पण बनवून झालं होतं. तेल छान कडक होऊ दिलं आणि भजे बनवायला घेतले. भजे बनवायला घेतले मस्त. आणि मग इकडं नुरवी आणि आरवीचं वेट करणं चालू होतं. नुरवीला भजे खूप आवडतात आमच्या आणि तिच्या डाडांना पण. मग त्यांना पहिले दिले टोमॅटो सॉस आणि भजे, ते एन्जॉय करत होते. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.